रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण खूप हेल्दी आणि स्वादिष्ट गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवणार आहोत। चला तर मग गव्हाच्या पिठापासून मोमोज कसे बनवतात त्याची रेसिपी पाहूयात। मोमोज बनवण्यासाठी प्रथम आपण कणिक मळून घेऊया। इथे मी गव्हाचे 2 वाटी पीठ चाळून घेतलेले आहे ते घालते। गव्हाच्या पिठामुळे आपले मोमोज खूप हेल्दी बनणार आहेत। आता आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया। इथे मी 1 चमचा तेल घालते। आता आपण यामध्ये पाणी घालून मध्यमसर कणिक मळून घेणार आहोत। कणिक जास्त सैल सुद्धा ठेवणार नाही, जास्त घट्ट सुद्धा मळणार नाही। स्ट्रीटवर मिळणारे मोमोज हे मैद्याचे असतात आणि मैद्याचे मोमोज आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत आणि मुलांना मोमोज हे खूप आवडतात। त्यामुळे तुम्ही घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे हेल्दी मोमोज बनवू शकता। तसेच या मोमोजमध्ये आपण चिकन सोबतच भाज्या सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे आपले हे मोमोज अधिक हेल्दी बनणार आहेत। अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून आपण हे मोमोज बनवणार आहोत। कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी आपली ही मोमोजची रेसिपी आहे। कणिक आपली मळून झालेली आहे। आता आपण कणिक बाजूला 20 मिनिटे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे कणिक आपली छान भिजेल। आता आपण चिकन बॉईल करून घेऊया। इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चिकन मी 150 ग्रॅम घेतले। मी 2 जणांसाठी मोमोज बनवते म्हणून मी 150 ग्रॅम चिकन घेतलेले आहे। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये मोमोज बनवायचे असतील तर तुम्ही त्यानुसार प्रमाण वाढवा। चिकन बोनलेस असल्यामुळे 15 मिनिटांमध्ये चिकन प्रॉपर शिजते। आता आपण चिकनला मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्यमसर भरड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला टेक्स्चर ठेवायचे आहे। आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। तेल चांगले तापले की त्यामध्ये इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 छोटे आल्याचे तुकडे चिरून घेतलेले आहेत ते घालूया। लसूण आणि आल्याचे काप गोल्डन रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। आता त्यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते घालते। मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। मिरची छान आपण 1 मिनिट परतून घेणार आहोत। लसूण, आले आणि मिरची छान परतून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये इथे मी छोटी वाटी गाजर चिरून घेतलेले आहे ते घालूया। गाजर छान आपण 1 मिनिट परतून घेणार आहोत। सर्व भाज्या मी मध्यम गॅसवरती परतून घेते जेणेकरून आपल्या भाज्या करपणार नाहीत। गाजर छान परतून झाले की आता इथे मी एक मध्यमसर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते। कांदा आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। भाज्या जास्त आपण परतून घेणार नाही, नाहीतर भाज्यांचा क्रंचीनेस जाईल। भाज्या आपल्याला मस्त मोमोजमध्ये क्रंची लागल्या पाहिजेत। कांदा परतून झाला की आता इथे मी अर्धी वाटी कोबी चिरून घेतलेला आहे तो घालते। कोबी सुद्धा आपण छान 1 मिनिटभरच परतून घेणार आहोत। कोबी परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये चिकन घालणार आहोत। चिकनमध्ये भाज्या घातल्यामुळे मोमोज आपले खूप हेल्दी होणार आहेत आणि आपले मोमोजचे स्टफिंग खूप कलरफुल आणि छान दिसेल। लहान मुले भाज्या खाण्याचा खूप कंटाळा करतात आणि त्यांना भाज्या आवडत नाहीत, तर त्यांच्या टिफिनसाठी स्नॅक्ससाठी तुम्ही असे मोमोज बनवून त्यांना देऊ शकता। लहान मुलांसाठी हा एक खूप हेल्दी ऑप्शन आहे। ह्यामध्ये आपण कुठेही जास्त तेलाचा वापर केला नाही, मैद्याचा वापर केला नाही, त्यामुळे हे मोमोज खूप हेल्दी झालेले आहेत। आता यामध्ये मी पाव वाटी पाणी घालते। पाणी घातल्यामुळे आपल्या मोमोजचे टेक्स्चर ज्युसी बनेल। मोमोज खाताना आपल्याला मोमोजचे स्टफिंग कोरडे लागणार नाही। आता यामध्ये इथे मी 1 छोटी चमचा काळी मिरीपूड घालते। चिकन व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्याला जास्त वेळ सारण परतून घेण्याची गरज नाही। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आता फक्त मिनिटभर आपण मोमोजचे स्टफिंग परतून घेणार आहोत। हे मोमोज टेस्टला खूप छान लागतात। मोमोज आपले खूप हेल्दी तर आहेतच आणि टेस्टी सुद्धा बनणार आहेत। सारण आपले परतून झालेले आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। मस्त कलरफुल आपलं स्टफिंग तयार झालेले आहे। आता आपण मोमोज बनवून घेऊया। इथे मी पिठाचा छोटा गोळा घेते। अगदी पातळ पारी आपण लाटून घेणार आहोत। पारी आपल्याला जाड ठेवायची नाही।
मस्त अशा प्रकारे तुम्ही पातळसर पारी लाटून घ्या। मोमोजची पारी आपली लाटून झालेली आहे। आता यामध्ये मी 2 चमचे सारण घालते। अगदी मधोमध आपण मोमोजचे सारण ठेवूया। आता आपण पारी क्लोज करून मोमोज बनवणार आहोत। मोदक बनवतो त्याच प्रकारे, फक्त मोदक करताना आपण कळ्या करतो। यामध्ये आपल्याला पारीच्या कडा एकावर एक दुमडून चिकटवून अशा प्रकारे आपल्याला मोमोज बनवायचा आहे। गव्हाच्या पिठाची पारी असल्यामुळे आपल्याला मोमोजला कोणत्याही प्रकारची पेस्ट किंवा पाणी लावायची गरज नाही। कडा एकावर एक दुमडून झाल्यानंतर आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये क्लोज करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला मोमोज बनवायचे आहेत। आता इथे मी बाकीचे मोमोज सर्व बनवून घेते। एकदा तुम्हाला मोमोज बनवायला जमला की बाकीचे मोमोज तुमचे पटकन बनवून होतील। आपले सर्व मोमोज बनवून झालेले आहेत। आता मोमोजला आपण वरती तेल लावून घेऊया। अगदी किंचित तेलाचा 1-2 ड्रॉप मी त्याच्यावरती लावले आहेत, जेणेकरून मोमोज आपले स्टीम करताना मऊ राहतील आणि मोमोजला छान ग्लेज येईल। आता इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये मोमोज ठेवूया। चाळणीला तेल लावल्यामुळे मोमोज खाली चिकटणार नाहीत आणि अलगद बाहेर निघतील। आता इथे एका कढईमध्ये मी पाणी घातले, त्यावरती मी जाळी ठेवलेली आहे। त्याच्यावरती आपण मोमोज ठेवलेली चाळण ठेवूया। झाकण ठेवून आपण 10 मिनिटे मोमोज वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटामध्ये मोमोज आपले व्यवस्थित वाफवून निघतात। गॅसच्या मध्यम आचेवरती आपण मोमोज वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटे झालेले आहेत। मोमोज आपले प्रॉपर वाफवून तयार झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। गरम गरमच आपण मोमोज सर्व करणार आहोत। शेजवान चटणी बरोबर, मेयोनीज बरोबर हे मोमोज अप्रतिम लागतात। तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत आपले मोमोज झालेले आहेत। मोमोज चाळणीला चिकटले नाहीत, अलगद आपले मोमोज निघत आहेत। मस्त गरमागरम मोमोज खायला जाम भारी लागतात। असे टेस्टी मोमोज जर तुम्ही घरी बनवले तर तुम्ही बाहेरचे मोमोज कधीच खाणार नाही। मोमोजचा आकार जरासुद्धा बदलला नाही। मस्त मोमोज आपले दिसत आहेत। आता इथे मी तुम्हाला मोमोज खोलून दाखवते। तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत मोमोज झालेला आहे। स्टफिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता। तुम्ही सुद्धा घरच्या घरी असे हेल्दी आणि टेस्टी चिकन वेजीज मोमोज ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करा, म्हणजे ज्याही काही मी नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। धन्यवाद।